नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी इतिहासाचा पेपर आहे 15 मार्चला आणि इतिहासाच्या पेपरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळाले पाहिजेत, त्या अनुषंगाने ही व्हिडिओ आहे. विज्ञान भाग 1 आणि 2 चा पेपर चांगला गेला असेल आणि या आधीचे सगळे पेपर तुमचे चांगले गेले असतील आणि आता पुढचा जो इतिहास आहे तो सुद्धा लय भारी जाणार आहे, कारण 2 दिवस आपल्याला सुट्टी आहे या पेपरला. ओके, तर पटकन मित्रांनो चर्चा सुरू करूयात. पण चर्चा सुरू करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल भावांनो आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा, या ठिकाणी पहिला जो प्रश्न असतो, प्रश्न क्रमांक पहिल्यातला अ, त्यामध्ये आपल्याला दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडायचा असतो. आता इथे बघा काय आहे की इथे दिलेलं आहे की आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणतात. तर व्हॉल्टेअर यांना आपण आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हणतो. ओके, दुसरा प्रश्न होता, विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची टिंबटिंब ही जननी मानली जाते. तर तत्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्व ज्ञानशाखांची जननी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव टिंबटिंब म्हणून प्रसिद्ध आहे. तर पुस्तकांचं हे गाव खूप छान आहे. मी एकदा महाबळेश्वरला गेलो होतो 2 वर्षापूर्वी, तेव्हा या गावामध्ये सुद्धा जाऊन आलो. या गावामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रत्येक घराच्या बाहेर अंगणामध्ये किंवा त्या पॅसेजमध्ये गॅलरीमध्ये तुम्हाला पुस्तकं दिसतील बघायला. तर खूप छान गाव आहे, मला खूप आवडलं. तुम्ही जर कधी गेलात महाबळेश्वरला तर या गावाला नक्कीच भेट द्या. तर म्हणजे 5-6 किलोमीटर अंतरावर असेल महाबळेश्वर पासून. यानंतर पुढे बघा, पुढील पैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखा. आता इथं विका राजवाडे मराठ्यांच्या इतिहासाची साधने एकदम बरोबर. स्वातंत्र्यवीर सावरकर द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 म्हणजे 1857 चे स्वातंत्र्य समर बरोबर आहे. पंडिता रमाबाई स्त्री पुरुष तुलना हे चूक आहे, कारण ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे ही जोडी चुकीची आहे. आणि महात्मा फुले यांचा गुलामगिरी ग्रंथ आहे बरोबर. ओके, तर ही चुकीची जोडी फक्त आपल्याला लिहायची आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. इथे पण बघा, मी आता जास्त एक्सप्लेन नाही करत. दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलेलं पहिलं मराठी वृत्तपत्र आहे आणि हे पहिलं मराठी वृत्तपत्र आहे. किंवा असाही प्रश्न येऊ शकतो कधी कधी, पहिले मराठी वृत्तपत्र कुठले, तर दर्पण. त्यानंतर केसरी बाळ गंगाधर टिळक, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र त्यांनी सुरू केली होती. दीनबंधू गोपाळ हरी देशमुख हे चुकीचं आहे आणि प्रभाकर भाऊ महाजन हे बरोबर आहे. तर ही जोडी तुमची चुकीची आहे. ओके, इथे तुम्हाला दिसतंय. आणि ह्या तिसऱ्या प्रश्नामध्ये जर बघितलं तर लेणी दिलेली आहे, माथेरान आणि चिखलदरा ह्या लेण्या नाहीयेत. तर हे थंड हवेचे ठिकाण आहे. थंड हवेचं ठिकाण असतं तर असतं. रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बरोबर आहे. अभयारण्य दाजीपूर बरोबर आहे. नैसर्गिक वारसा पश्चिम घाट आणि तेथील कास पठार या 3 जोड्या बरोबर आहे. ही लेणी जी जोडी आहे ती एकदम चुकीची आहे. ओके, बघा पुढचा मुद्दा. पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघा, दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा. तर इथं कृती करायला प्रश्न आपल्याला विचारला जातो. अशा प्रकारे एक संकल्पना चित्र, मित्रांनो इथं चांगले मार्क मिळू शकतात. आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले जे काही संकल्पना चित्र आहेत ती जर तुम्ही नीट बघितली तर तुमच्या नीट लक्षात येईल किंवा तुम्हाला खूप सोपं जाईल या ठिकाणी या प्रश्नाचा अभ्यास करत असताना. तर या संदर्भात इतिहासाच्या काही इम्पॉर्टंट नोट्स आहेत, तर त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले. त्या लिंकवरती जर क्लिक केलं तर तुम्हाला इतिहासाच्या नोट्स बघायला मिळतील. तर या ठिकाणी बघा, संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायचं आहे. भारतातील जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे, तर एक पश्चिम घाट आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यान दिलंय. तर बाकी इतर तुम्हाला या ठिकाणी लिहायचे, जसं की नंदादेवी व व्हॅली ऑफ फ्लॉवर राष्ट्रीय उद्यान असेल किंवा केवलदेव राष्ट्रीय उद्यान असेल, त्याच्यानंतर मानस वन्यजीव अभयारण्य असेल आणि सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. तर ही या ठिकाणी आपल्याला जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे बरं का, नैसर्गिक आपल्याला विचारले म्हणून ही नैसर्गिक वारसा स्थळे या ठिकाणी आपण लिहिलेली आहे. पुढचा मुद्दा या ठिकाणी बघा, इथे एक प्रश्न आहे की दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा. बैठे खेळ. बैठे खेळ कुठले बाबा? बैठे खेळ तुम्हाला माहिती आहे की बाबा बुद्धिबळ असेल किंवा कॅरम असेल, तर यांसारखे पत्ते आहे, सापशिडी आहे. तर हे बैठे खेळ तुम्ही खेळताय, कॅरम खेळताय. एकदम साधं लॉजिक आहे मित्रांनो. बैठे खेळ कुठले? तर कॅरम आहे, सापशिडी आहे, बुद्धिबळ आहे, पत्ते. किती सोपं आहे मित्रांनो हा प्रश्न. इथे तुम्हाला 2 मार्क मिळू शकतात असा जर प्रश्न जर आला तर या प्रश्नांमध्ये चांगले मार्क आपल्याला मिळतात. पुढचा जर प्रश्न आपण बघितला तर इथे काय दिले, पर्यटनाचे प्रकार कुठले? आता पर्यटनाच्या प्रकारामध्ये कृषी पर्यटन आलं, ऐतिहासिक पर्यटन आलं, सांस्कृतिक पर्यटन आलं, भौगोलिक पर्यटन आलं, धार्मिक पर्यटन आलं. बघा बघा, धार्मिक आहे, सांस्कृतिक आहे, कृषी पर्यटन, भौगोलिक पर्यटन. अशा प्रकारे तुम्ही 4 प्रकार लिहायचे. असे काही आहेत आणखी सुद्धा, पण तुम्ही 4 कुठलेही लिहिले तरी तुम्हाला 2 मार्क मिळून जातील. ठीक आहे, तर आता पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण बघूयात. पुढे बघा आपल्याला काय दिलंय की थोडक्यात टिपा लिहा, कुठल्याही 2. आता टिपा 3 दिल्या जातात प्रश्न क्रमांक दुसऱ्यातल्या ब मध्ये, आणि त्याच्यापैकी आपल्याला 2 टिपा लिहायच्या असतात, म्हणजे 4 मार्काचा हा प्रश्न आहे. तर याच्यात बघा,
भारतीय स्त्रीवादी इतिहास लेखन. आता बघा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जर बघितलं, भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरचा विषय आपण म्हणतोय की स्वातंत्र्यपूर्व काळात ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर पंडिता रमाबाई, डॉक्टर रखमाबाई अशा भारतीय स्त्रीवादी इतिहास लेखिका होऊन गेल्या. घरी आणि कामाच्या ठिकाणी स्त्रियांना मिळणारी अन्यायाची जी वागणूक आहे आणि स्त्री पुरुष असमानता आहे यावर या लेखिकांनी लिहिलं. मग या लेखिकांची नावं लक्षात घ्या. बघा लेखिकांची नावं नीट लक्षात घ्या. ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, डॉक्टर रखमाबाई यांसारख्या स्त्रियांनी भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर स्त्रीवादी इतिहास लेखन केलं. याच्यामध्ये त्यांनी स्त्रियांच्या समस्या मांडल्या, म्हणजे स्त्रियांच्या घरी आणि काम करण्याच्या ठिकाणी स्त्रियांना मिळणारी अन्यायाची वागणूक आणि त्याचबरोबर स्त्री पुरुष असमानता यावर त्यांनी लेखन केलं. ओके. पुढचा मुद्दा, दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात स्त्रियांकडून लेखन केलं गेलं. म्हणजे स्त्रियांकडून फक्त इतर बाबी नाही, याच बाबी नाही की बाबा स्त्रियांना जी अन्यायाची वागणूक मिळते आणि स्त्री पुरुष असमानता हेच नाही, तर दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सुद्धा सामाजिक वर्ग असेल, जात असेल इत्यादींच्या संदर्भात सुद्धा स्त्रियांकडूनच लेखन केलं जायचं. म्हणजे याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं तर ते पुरुषच लिहायचे. स्त्रियांच्या संदर्भात जरी लेखन करायचं झालं तरी पुरुषच लिहायचे, परंतु आता लेखन करण्यामध्ये स्त्रिया या ठिकाणी पुढे आल्या होत्या. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये म्हणजे ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला तर त्यानंतर बघा दलित स्त्रियांचं जीवन कसं आहे, सामाजिक वर्ग, जात इत्यादींवर शर्मिला रेगे यांनी लिहिलेल्या त्यांच्या लेखांचे संकलन रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज या ग्रंथात केले आहे. तर या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या, अशा प्रकारे आपण स्त्रीवादी इतिहास लेखन जे आहे ते स्पष्ट करू शकतो. पुढचा पॉइंट आपण बघून घेऊयात मुद्दा, मनोरंजनाची आवश्यकता काय? का मनोरंजनाची आवश्यकता आहे? मनोरंजन हा मानवाच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे तसं बघायला गेलं तर आजच्या काळामध्ये. म्हणजे मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. म्हणून प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते. व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी निखळ मनोरंजन महत्वाचं असतं. मनोरंजन निखळ असलं पाहिजे. आताचं मनोरंजन निखळ नाही राहिलं, हे लक्षात घ्या. म्हणजे मानवाच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मनोरंजनाची भूमिका जी आहे ती खूप महत्वाची असते. म्हणजे बऱ्याच आजचा जर काळ बघितला किंवा विद्यार्थी वर्ग जरी बघितला किंवा कुठलाही एखादा कर्मचारी वर्ग, कामावर जाणारा माणूस वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रेसमध्ये असतो. आता या स्ट्रेसला किंवा या दुःखाला बाहेर कोण काढतं? तर मनोरंजन जे आहे ते बाहेर काढू शकतं. तुम्ही चित्रपट बघता, पिक्चर बघता, पण कधी कधी थिएटरमध्ये जाऊन नाटकं सुद्धा बघा. खूप चांगली चांगली नाटकं असतात. तर ती नाटकं बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने मनोरंजन होतं. म्हणजे नाटक आहे, चित्रपट आहे किंवा इतरही बरीचशी मनोरंजनाची साधनं आहेत आपल्याकडे. बघा चाकोरी बाह्य इथं चाकोरी बाह्य जगण्यातला कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक आहे. म्हणजे चाकोरीबद्ध जगणं जे आहे त्या जगण्यातला कंटाळा दूर करून एक नवीन उत्साह आपल्या शरीरामध्ये जो संचारतो तो मनोरंजनामुळे, आणि मनोरंजन मनाला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचं काम करते. मनोरंजन तुमच्या मनाला उत्साह आणि कार्यशक्ती मिळवून देण्याचं काम करते आणि मनोरंजनातून छंद वाढीस लागतात आणि त्यातूनच व्यक्तिमत्वाचा विकास होतो. तर अशा प्रकारे तुम्ही मनोरंजनाची आवश्यकता स्पष्ट करू शकताय. पुढचा मुद्दा आहे खेळाचे महत्व. खेळ किती महत्वाचे आहेत आपल्या आयुष्यामध्ये? बघा, पहिली गोष्ट, खेळामुळे जीवनातील व्यथा व चिंता विसरल्या जातात. माणसाच्या मनाला विरंगुळा मिळतो तो खेळामुळेच, आणि त्यामुळे मन ताजेतवाने होते, उल्हासित होते. खेळामुळे शरीर काटक व बळकट बनतं. तर पहिली गोष्ट, मनोरंजनामुळे तुमच्या जीवनातल्या व्यथा आहे, चिंता आहे, या दूर होतात, नाहीशा होतात. म्हणजे माणसाच्या मनाला एक विरंगुळा मिळतो आणि त्यामुळे मन ताजेतवाने होते, उल्हासित होते. आणि खेळामुळे शरीर काटक आणि बळकट होतं. आपलं शरीर काटक होतं आणि बळकट होतं. ते कशामुळे होतं? खेळामुळे होतं. पुढचा मुद्दा, खेळांमुळेच मनोधैर्य वाढतं, तुमचं धैर्य वाढते. चिकाटी आणि खिलाडूपणा हे गुण जे आहेत ते अंगी येतात. ते कशामुळे? मनोरंजनामुळे. आणि सांघिक खेळातून सहकार्य व संघभावना वाढीस लागते. आणि खेळामुळे नेतृत्व गुण म्हणजे लिडरशिप जी आहे ती विकसित होते. ती कशामधून? खेळामधूनच होते. ओके. या 3 पैकी कुठल्याही 2 टिपा आपल्याला लिहायच्या होत्या. पुढचा आहे विधाने सकरण स्पष्ट करा. इथे कुठलीही 3 विधाने दिली जातील. 3 पैकी कुठल्याही 2 विधानांची कारणे व्यवस्थित लिहून तुम्हाला स्पष्ट करायचंय. तर हे सोपे असतात. आता बघा, या ठिकाणी एक लक्षात घ्या, कधी कधी तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला प्रश्नपत्रिकेत मिळतं. कसं? बघा, आपण मगाशी पहिली एक रिकामी जागा बघितली होती, त्याच्यामध्ये आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोण? टिंबटिंबन 4 ऑप्शन होते. तर इथं दिलंय व्हॉल्टेअर हा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हटले जाते. म्हणजे हे जे उत्तर आहे व्हॉल्टेअर, हे तुम्हाला हे उत्तर म्हणजे तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर, जी रिकामी जागा होती, जो बहुपर्यायी प्रश्न होता, तो इथं मिळेल.
एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसतं, कधी कधी तुम्हाला प्रश्नपत्रिकेत उत्तर मिळत असतं, त्याच्यामुळे प्रश्नपत्रिका नीट वाचा, कधी कधी तिथं कुठेतरी एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. बघा, व्हॉल्टेअर याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक का म्हणतात, त्याचं काय कारण आहे? तर बघा, पहिली गोष्ट, त्यांचं काय मत होतं व्हॉल्टेअर यांचं, तर वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम योग्य असायला हवा. म्हणजे वस्तुनिष्ठ सत्य जे म्हटलं जातं आणि घटनांचा कालक्रम जो आहे तो योग्य असायला हवा. तत्कालीन समाजांच्या परंपरा, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इतिहास लिहाल, तो इतिहास लिहित असताना तत्कालीन समाजाच्या परंपरा कशा होत्या, नुसताच घटना आणि कालक्रम तो योग्य असला पाहिजे, पण नुसता तोच लिहिला म्हणजे झालं अशातला भाग नाहीये. तर तत्कालीन समाजाच्या परंपरा कशा होत्या, शेती कशी होता, व्यापार आणि आर्थिक व्यवस्था यांचा विचार सुद्धा इतिहास लेखन करताना असायला हवाय. म्हणजे इतिहास लेखन करताना नुसत्या घटना कालानुक्रमे लिहिणं महत्वाचं नाही, तर त्याचबरोबर तत्कालीन परंपरा कशा होत्या, शेती कशी होती, दळणवळण, व्यापार, आर्थिक व्यवस्था कशी होती, या सगळ्यांचा विचार होणं आवश्यक आहे. ओके. त्याच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास व्हायला हवा, हा नवीन विचार पुढे आला. म्हणजे त्याचं त्यांनी जे हे मत मांडलं, या मतामुळे काय झालं, की इतिहास लिहित असताना किंवा इतिहासाची मांडणी करत असताना मानवाचा सर्वांगीण विकास जो आहे, सर्वांगीण विचार म्हणजे मानवी जीवनाचा, मानवाच्या जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, असा एक विचार पुढे आला, हा नवीन विचार पुढे आला. म्हणून व्हॉल्टेअर याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. ठीक आहे, असं आपण स्पष्ट करू शकतो. पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे आपल्याकडं, की जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. बघा, जागतिक वारसा स्थळांची यादी युनेस्को जाहीर करतं. तर ते जाहीर कसं करतं, आपल्याला माहिती आहे की बाबा, पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, म्हणजे आपल्या पूर्वजांनी ज्या काही कलाकृती निर्माण केलेल्या आहेत आणि परंपरा ज्या जतन करून ठेवलेल्या आहेत, हा सगळा आपला एक सांस्कृतिक वारसा असतो. म्हणजे निर्माण केलेली कलाकृती असेल किंवा आपल्या ज्या परंपरा आहेत, त्या सगळ्या ज्या आहेत, तो आपला एक सांस्कृतिक वारसा असतो. त्याविषयी आपल्या मनात आपुलकी असते. म्हणजे पूर्वजांनी जो काही सांस्कृतिक वारसा आपल्या जवळ दिलेला आहे, त्याविषयी आपल्याला आपुलकी असते. हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणं गरजेचं आहे. त्यांचे संवर्धन होणं गरजेचे असते. काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होता कामा नये. त्याचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्वांच्या आधारे जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी युनेस्को या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते. म्हणजे का, की आपल्या पूर्वजांनी ज्या काही संस्कृतीचा ठेवा आपल्याकडसाठी जतन करून ठेवलेला आहे, आपल्यासाठी सोडलेला आहे, तो पुढच्या पिढीपर्यंत, अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहायला पाहिजे. यासाठीच युनेस्कोद्वारे आपण म्हणू शकतो की यासाठी म्हणजे तो नामशेष नाही झाला पाहिजे, म्हणजे त्याचं संवर्धन झाले पाहिजे. जो वारसा पूर्वजांनी आपल्यासाठी ठेवलाय, तर तो नष्ट नाही झाला पाहिजे, त्याचं जतन झालं पाहिजे, तो पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे. काळाच्या ओघामध्ये तो नामशेष नाही झाला पाहिजे. आता त्याचं मग जतन कसं करावं, आणि त्याचबरोबर या संदर्भातल्या काही दिशादर्शक तत्वांच्या आधारानेच जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी, आणि मग अशा प्रकारे जी काही स्थळं आहेत यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. आणि ती जाहीर केल्यानंतर त्या स्थळांचं जतन केलं जातं, त्याच्यासाठी एक वेगळा फंड दिला जातो. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. इंग्लिशच्या पुस्तकामध्ये पण या संदर्भातला एक धडा आहे, द वर्ल्ड हेरिटेज म्हणून. बघा, कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता आहे. कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता काय आहे? बघा, पहिली गोष्ट आहे की कला वस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असतं. कला वस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत, त्यातील धातू, लाकडाचा प्रकार, त्यांचा दर्जा योग्य आहे का, हे त्यातील जाणकारच सांगू शकतात. बघा, कला वस्तू, काही जुन्या वस्तू असतील किंवा कला वस्तू असतील चांगल्या कोणी बनवलेल्या, तर याचं एक स्वतंत्र क्षेत्र असतं. कला वस्तू नकली आहेत तुमच्याकडे असणाऱ्या की बाबा त्या खऱ्या आहेत, त्यातील धातू कसा आहे, लाकडाचा प्रकार आहे, त्यांचा दर्जा कसा आहे, हे तो जाणकारच सांगू शकतो. ओके. पुढचा मुद्दा आहे, कला वस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारच ओळखू शकतात. एकूण कला वस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींची पारख होणे आवश्यक असते. त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आपल्याला आवश्यकता असते. तर हा एक प्रश्न जो आहे तो नीट थोडासा समजून घ्या. ठीक आहे. यानंतर चौथा आहे, मला वाटतं 4 पैकी तुम्हाला 2 लिहायचे असतात. पुढे बघा, अभिलेखागारे व ग्रंथालय नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. म्हणजे अभिलेखागारे असतील किंवा ग्रंथालय आहेत, हे काय करतात, नियतकालिके किंवा इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. कसं बघा, ग्रंथालय प्राचीन ग्रंथांचे जतन आणि संवर्धन करतात. ग्रंथालयामध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे प्राचीन ग्रंथांचं जतन केलं जातं, प्राचीन ग्रंथांचं संवर्धन केलं जातं. तर ते दस्तऐवज प्रकाशित केले जात नाही. तर जे दस्तऐवज प्रकाशित केले जात नाहीत
त्यांचे जतन अभिलेखागारात केले जाते. म्हणजे जे दस्तऐवज प्रकाशितच होत नाहीत त्यांचं जतन या ठिकाणी अभिलेखागारांमध्ये केले जाते, हे लक्षात घ्या. हे दस्तऐवज हा आपला ऐतिहासिक ठेवा असून तो लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. म्हणजे हे जे दस्तऐवज आहेत ते कधीच प्रदर्शित केले जात नाहीत. असे जे दस्तऐवज आहेत हा एक आपला ऐतिहासिक ठेवा आहे, तर तो लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. परत एकदा हा मुद्दा समजून घ्या की ग्रंथालय प्राचीन ग्रंथाचे जतन आणि संवर्धन करतात. तर जे दस्तऐवज प्रदर्शित केले जात नाहीत त्यांचे जतन अभिलेखागारात केले जाते. म्हणजे जे दस्तऐवज प्रसिद्ध नाही केले जात, प्रदर्शित केले जात नाही, ते तुम्हाला अभिलेखागारामध्ये पाहायला मिळतं. हे दस्तऐवज हा आपला एक ऐतिहासिक ठेवा असून तो लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा, ग्रंथाच्या जतनाबरोबर त्यांचे संशोधन करणं. म्हणजे ग्रंथांचं नुसतं जतन नाही करायचं, तर त्यांचं संशोधन करणं, ऐतिहासिक सत्याचा शोध लावणं, बरं का, ऐतिहासिक सत्याचा शोध लावणं ग्रंथालयाकडून ही कामे केली जातात. ही कामे सुद्धा ग्रंथालयाकडून केली जातात. इतिहासाची ही सर्व साधने लोकांच्या हाती देणं शक्य नसतात. ही सगळी ऐतिहासिक साधनं आहेत जी बाबा मुबलक खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात आपल्याकडे. मग ही सगळी साधनं लोकांच्या हातामध्ये देणं शक्य नसतं. मग या ऐतिहासिक घटना, व्यक्तींची चरित्रे, इतिहासाच्या शोधांची शास्त्रशुद्ध माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून अभिलेखागारे व ग्रंथालय नियतकालिके आणि अन्य प्रकाशने प्रसिद्ध करतात आणि त्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींची माहिती लोकांपर्यंत दिली जाते. पुढे बघा, पुढचा एक प्रश्न आहे की उतार्याचं वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. तर हा एक उतारा आहे ज्याच्यामध्ये दशावतारी नाटके दिलेली आहेत. मग हा उतारा वाचून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात. बघा, दशावतारी नाटके हा महाराष्ट्रातील लोकनाट्याचा एक प्रकार आहे. सुगीनंतर कोकण आणि गोवा येथे दशावतारी नाटकांचे प्रयोग होतात. दशावतारी नाटके मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध व कल्की या 10 अवतारांवर आधारित असतात. सर्वप्रथम सूत्रधार विघ्नहर्त्या गणपतीला आवाहन करतो. दशावतारी नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा ही परंपरागत असते. नाटकातील बहुतेक भाग हा पट्यमय असतो. काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तीने बोलतात. देवांसाठी लाकडी मुखवटे वापरतात. नाटकाचा शेवट हंडी फोडून दहीकाला वाटणे व आरती करणे या कृतीने होतो. 18व्या शतकात श्यामजी नाईक काळे यांनी दशावतारी खेळ दाखवणारा एक फड स्थापन केला होता. तो फड घेऊन ते महाराष्ट्रभर फिरत. विष्णुदास भावे यांनी दशावतारी नाट्यतंत्राचे संस्करण करून आपली पौराणिक नाटके सादर केली. यामुळे मराठी नाटकांची पूर्व पठिका दशावतारी नाटकापर्यंत जाते. आता इथं काही प्रश्न विचारले, तर पहिला प्रश्न काय होता की दशावतारी नाटक हा कोणत्या राज्यातील लोकनाट्याचा प्रकार आहे? पहिली गोष्ट महाराष्ट्रातला ते, आणि त्यातल्या त्यात कोकण आणि गोवा मध्ये आपण हा जो आहे एक प्रकार आहे, म्हणजे हा प्रकार केला जातो. दशावतारी नाटकाच्या सुरुवातीला सूत्रधार कोणाला आवाहन करतो? आपण मगाशी म्हटलं की दशावतारी नाटकाच्या सुरुवातीला इथे दिले बघा, एक मिनिट मागे हो थोडस बघा, विघ्नहर्त्या गणपतीला आवाहन करतो असं तुम्ही लिहू शकता. विघ्नहर्त्या गणपतीला आवाहन करू शकतो. ओके. आणि त्याच्यानंतर मग पुढचा एक प्रश्न या ठिकाणी विचारला गेला होता की दशावतारी नाटकांच्या सादरीकरणाचं स्वरूप कसं असतं ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं. ठीक आहे. आता उतारा दुसरा एखादा येऊ शकतो, त्याच्यामुळे मी याच्यावर जास्त चर्चा करत नाही. प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या. बघा, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? बघा, कार्ल मार्क्स यांनी जे इतिहास, बघा आपण समजून घेऊ. हा तो मार्क्स वेगळा आणि हा मार्क्सवादी इतिहास वेगळा आहे. की स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लेखन प्रवाह आपल्याला भारताच्या इतिहासामध्ये दिसतात, पण त्याच्यामध्ये मार्क्सवादी इतिहास हा एक प्रमुख प्रवाह आहे. मार्क्सवादामध्ये वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे. म्हणजे वर्ग संघर्ष जो आहे, म्हणजे गरीब श्रीमंत असेल हा जो वर्ग संघर्ष आहे, म्हणजे कामगार वर्ग असेल किंवा भांडवलदार वर्ग असेल, हा जो वर्ग संघर्ष आहे तो या ठिकाणी दिला. आणि कार्ल मार्क्स जो पहिल्या धड्यामध्ये तुम्ही म्हटलं की वर्ग संघर्षाचा सिद्धांत कार्ल मार्क्स यांनी मांडला, म्हणून हा जो आहे मार्क्सवादी इतिहास आहे असं आपण म्हणू शकतो. की मार्क्सवादामध्ये वर्ग संघर्षावर भर दिलेला असतो. मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणतात. म्हणजे पहिला मुद्दा बघा, लक्षात घ्या, मार्क्सवादामध्ये वर्ग संघर्षावर भर दिला जातो आणि मार्क्सच्या विचारांवर आधारित जे लेखन केलं गेलं त्याला आपण मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणतो. मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. बघा, म्हणजे मार्क्सवादी इतिहासामध्ये काय बाबा, अर्थव्यवस्थेतील उत्पादनाची साधने असतील किंवा पद्धती असेल आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे उत्पादनाची साधने ज्याच्याकडे जास्त आहेत, बरोबर का, तो काय करतो की ज्याच्याकडे कमी साधने त्याच्यावरती अन्याय अत्याचार करत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या.
प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवरती काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. ठीक आहे, असं आपण लिहू शकतो. पुढचा मुद्दा बघा, लिखित साधनांचा अभ्यास करणाऱ्यांनी कोणते प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. म्हणजे लिखित साधनं जी आहे, इतिहासाच्या साधनांमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक हा लिखित साधने आहे. आणि या लिखित साधनांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस कुठल्या गोष्टींचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. तर बघा, पहिली गोष्ट लक्षात घ्या की त्याला ब्राह्मी, मोडी, पर्शियन यांसारख्या प्राचीन लिप्या आणि त्यांचा विकासक्रम याचं ज्ञान आवश्यक असणं गरजेचं आहे. तो ज्या काळातील घटनांचा अभ्यास करीत आहे त्या इतिहास काळातील समाज रचना व परंपरा त्याने माहिती करून घेतल्या पाहिजेत. म्हणजे त्याला बघा, भारतामध्ये जर तुम्ही बघितलं, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास किंवा भारताचा इतिहास ज्यावेळेस तुम्ही लिहायला घ्याल तर जी लिखित साधने दिसतात आपल्याला ती ब्राह्मी, मोडी आणि पर्शियन भाषेमध्ये लिहिलेली. म्हणजे जे पत्र आहेत बऱ्याचदा तुम्ही बघितले की पूर्वीच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या किंवा त्यांच्या आधीच्या काळामधली जी पत्र आहेत तर ती सगळी पत्र पर्शियन भाषेमध्ये खूप जास्त पत्र जायची किंवा इतर ब्राह्मी असेल, मोडी भाषा असेल. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करत असताना तुम्हाला याचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. ब्राह्मी लिपी, मोडी लिपी आणि पर्शियन यांसारख्या लिप्या तुम्हाला माहिती पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या काळाचा इतिहास लिहिताय त्या काळाच्या परंपरा, संस्कृती, समाज रचना या सगळ्या गोष्टी माहिती करून घेतल्या पाहिजेत. त्या काळातील साहित्य, लिहिण्याच्या पद्धती यांची ओळख असावी. त्या काळातलं साहित्य असेल किंवा त्या काळातल्या लिहिण्याच्या पद्धती यांची ओळख असायला पाहिजे. तत्कालीन संस्कृती, शासन व्यवस्था, राजसत्ता, म्हणजे तत्कालीन संस्कृती कशी होती, शासन व्यवस्था कशी होती, राजसत्ता याचं प्राथमिक ज्ञान असणं गरजेचं आहे. तत्कालीन चित्रशैली, शिल्पकला शैली आणि त्यांचा विकासक्रम यांचा त्याने अभ्यास केला पाहिजे. पुढचा मुद्दा, जे प्राचीन दस्तऐवज तो हाताळणार आहे, म्हणजे जे दस्तऐवज तो हाताळणार आहे त्या कागदाचा प्रकार त्याला माहिती पाहिजे. बाबा, हा कागदाचा प्रकार कुठला आहे, शाही व रंग कुठली वापरली गेली त्याच्यामध्ये हे माहिती पाहिजे. भुर्जपत्रे इत्यादींबाबत त्यांना माहिती असावी. ओके. आणि पुढचा मुद्दा, कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड कुठला आहे, धातू कुठला आहे यांच्या स्वरूपाविषयी माहिती त्याने अवगत केलेली असावी. आणि त्यांच्या अभ्यासाविषयी यापूर्वी झालेले संशोधन, म्हणजे त्याच्या तो ज्या घटनेचा अभ्यास करणार आहात, तो ज्या भागाचा अभ्यास करणार आहे इतिहासाचा, तर त्या अभ्यासाविषयी पूर्वी झालेलं जे काही संशोधन आहे तर ते सुद्धा त्याला माहिती पाहिजे. पुढचा मुद्दा आहे आपल्याकडे तिसरा, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणकोणत्या संधी आहेत. आता कला क्षेत्राच्या संदर्भात हा दुसरा प्रश्न आहे. तर व्यवसायाच्या कोणकोणत्या संधी आहेत बघा. पहिली गोष्ट, कलेच्या अभ्यासकांना संग्रहालय, अभिलेखागारे, ग्रंथालय, पुरातत्वीय संशोधन, पत्रकारिता आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतो, म्हणजे कलेच्या क्षेत्रामध्ये. ओके. पुढची गोष्ट, औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रामध्ये कला वस्तूंच्या खरेदी विक्री व्यवसायामध्ये कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते. चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य कलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, प्रकाश योजना इत्यादी कलाकारांची आवश्यकता. म्हणजे चित्रपट क्षेत्रामध्ये समजा एखादा चित्रपट बनवतोय, आता चित्रपट बनवताना आता समजा उदाहरणार्थ कुठला चित्रपट बनवायचा, आता छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी छावा चित्रपट आला. आता या चित्रपटाचा जसा दिग्दर्शक असतो, डायरेक्टर असतो, तसा कला दिग्दर्शक म्हणून असतो. कला दिग्दर्शकाचं काम काय बाबा, आता समजा एखादा सीन आहे, एखादा सीन आहे, त्याच्यामध्ये प्रसंग आहे की ज्याच्यामध्ये राज्याभिषेक दाखवायचा आहे. मग तो राज्याभिषेकचा जो पूर्णपणे सेट आहे, ते सिंहासन असेल किंवा तिथं लोकांची बसण्याची व्यवस्था कशी असेल, तिथं कुठकुठल्या वस्तू असेल, या सगळ्या गोष्टींची जी अरेंजमेंट आहे तो कला इतिहासकार जो आहे तो कला दिग्दर्शक आहे तो करतो. म्हणजे या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. प्रत्येक चित्रपटामध्ये कला दिग्दर्शक असतो, हे लक्षात घ्या. त्याच्याशिवाय तो चित्रपट बनत नाही. आणि ऐतिहासिक चित्रपट असेल तर त्याच्यामध्ये कला दिग्दर्शकाची भूमिका जी आहे ना ती खूप इम्पॉर्टंट असते. त्यामुळे या अनेक क्षेत्रामध्ये, आणि छायाचित्रकार म्हणा किंवा तुम्ही चित्रपटामध्ये एखादा आपण म्हणतो ना छायाचित्रकार असेल किंवा आपण म्हणतो कॅमेरामॅन जो असतो त्याला आपण सिनेमॅटोग्राफर म्हणतो, त्याची भूमिका सुद्धा खूप इम्पॉर्टंट असते. तर अशा बऱ्याच क्षेत्रामध्ये कलेच्या व्यवसायामध्ये आहे संधी. किंवा एडिटर असतील, पिक्चर जो एडिट करणार आहे चित्रपटाचा, पिक्चर मध्ये बघा एडिटर असतो, तो तुमचा एडिट करतो, ती सुद्धा एक कला आहे. आता समजा उदाहरणार्थ, आता त्याच्यावरती मला जास्त बोलायचं नाही, तुम्ही केजीएफ पिक्चर बघितला असेल. केजीएफ पिक्चरचा जो ज्यावेळेस केजीएफ चित्रपट जो आहे त्या केजीएफ चित्रपटाचा ट्रेलर आला ना, तो ट्रेलर आल्या होता त्यावेळेस तो 17 वर्षाच्या एका मुलाने, 17 का 19 वर्षाच्या मुलाने तो ट्रेलर डाउनलोड केला आपल्या मोबाईलमध्ये आणि स्वतः त्यांनी तो एडिट केला ट्रेलर आणि युट्यूबला टाकला. तो ट्रेलर खूप गाजला. मग तो ट्रेलर त्या दिग्दर्शकाकडे गेला ज्याने तो पिक्चर बनवला होता केजीएफ. मग त्याने बघितल्यावर त्याला पण आवडला. मग त्याने या मुलाला बोलवलं की बाबा तू केजीएफ 2 चित्रपटाचा जो आहे आमचा ट्रेलर एडिट करून दाखव. तर त्याने तो एडिट केला आणि नंतर त्याला सांगितलं की तो पूर्ण चित्रपट एडिट कर. म्हणजे अशा प्रकारे या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला संधी उपलब्ध आहे. फक्त तुम्ही त्याच्यामध्ये एकदम निपुण पाहिजे, तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट पाहिजे. पुढचा बघा, वृत्तपत्रे सुरू होण्याच्या आधीच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी
जगभर कोणते मार्ग अवलंबले जातात, म्हणजे ज्यावेळेस वृत्तपत्रच नव्हती, तर मग बातम्या लोकांपर्यंत कशा पोहोचायच्या? तर ह्या गोष्टी बघा समजून घ्या. बातम्या कशा पोहोचायच्या ते समजून घ्या. बघा पहिली गोष्ट, वृत्तपत्रे बघा इजिप्तमध्ये इसवी सणापूर्वीच्या काळात सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवले जातात. म्हणजे कोरीव लेख जे आहेत ते सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवले जातात आणि ते लेख लोकं वाचत आणि त्यांच्यापर्यंत काही महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या पोहोचत. दुसरी गोष्ट, प्राचीन रोमन साम्राज्यात देशातील महत्त्वाच्या घटना सरकारी हुकूम कागदावर लिहून ते कागद प्रांतोप्रांती वाटत. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये रोमन साम्राज्यामध्ये देशातील महत्त्वाच्या ज्या काही घटना देशामध्ये झालेल्या आहेत, तर त्या एखाद्या कागदावरती लिहिल्या जात आणि त्याच्यानंतर ते कागद जे आहे ते वेगवेगळ्या प्रांतामध्ये किंवा राज्यांमध्ये ते वाटले जातात. ज्युलियस सीझरच्या काळी ॲक्टा डायर्ना जे आहे म्हणजे डेली ॲक्ट रोजच्या घटना ज्या आहेत नावाची वार्तापत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावली जातात. म्हणजे रोजच्या ज्या घटना आहेत त्याची वार्तापत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावली जातात. चीनमध्ये 7व्या शतकात सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी लावली जातात. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी होत. आणि इंग्लंडमधील लढायांची किंवा महत्त्वाच्या घटनांची पत्रके प्रवासी, फिरस्ते अन्य लोकांना वाटत असत. ओके. पुढचा मुद्दा, अनेक राज्यांचे राज्यभरातील प्रतिनिधी राजांचे आदेश जनतेपर्यंत व राज्यातील महत्त्वाच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचवत असत. बघा तेव्हा म्हणजे अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी होत असत. तर या ठिकाणी आपल्याला या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की वृत्तपत्र सुरू होण्याच्या आधी या सगळ्या गोष्टी होत्या. या माध्यमातून लोकांपर्यंत बातम्या पोहोचवल्या जातात. आता राज्यशास्त्र हा घटक खूप महत्त्वाचा आहे. 12 मार्कांसाठी आपल्याला या घटकाचा आपल्याला अभ्यास आहे. त्यामुळे लक्षात घ्या 28 मार्क तुमचे इतिहास आणि 12 मार्क इथे. लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? सत्तेचे जे विकेंद्रीकरण करण्यात आलं म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो लोकशाहीचा गाभा. शेतकरी चळवळीची प्रमुख मागणी कुठली? शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, ही प्रमुख मागणी होती. तर हा प्रश्न खूप सोपा आहे. पुढचा मुद्दा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण लिहा. तर पहिली गोष्ट म्हणजे भारतीय लोकशाही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही मानली जाते, हे बरोबर आहे, ही बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे. का बाबा? भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केली. त्यामुळे मतदारांची संख्या वाढली. म्हणजे भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर खूप बंधनं होती. म्हणजे प्रत्येकाला मतदान करता येत नव्हतं. परंतु भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला म्हणजे ठराविक लोकांनाच मतदानाचा अधिकार होता. त्यातल्या त्या स्त्रियांना तर मतदानाचा अधिकारच पूर्वी नव्हता. पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा अधिकार सर्वांना देण्यात आला. ज्याचं वय 21 वर्ष पूर्ण आहे अशा प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. तो कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, हे सगळे जे आहेत या सगळ्या गोष्टी बाद ठरवल्या गेल्या आणि तो 21 वर्षाचा प्रौढ नागरिक असावा असा सुरुवातीला. आता 18 वर्ष आहे ते नंतर घटना दुरुस्ती करून केलं. पण आधी 21 वर्ष होतं, मग 18 वर्ष. म्हणजे संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी 21 वर्षाची अट नंतर 18 वर्ष पूर्ण अशी केल्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला. मतदारांची एवढी संख्या जगामधल्या कुठल्याच लोकशाही असलेल्या राष्ट्रामध्ये नाहीये, म्हणून ही सगळ्यात मोठी लोकशाही मानलं जातं. पुढचा मुद्दा, राजकीय पक्ष, शासन व जनता यांच्यातील दुवा आहे. लक्षात घ्या, राजकीय पक्ष कुठलाही असू दे, तो शासन आणि जनता याच्यातला दुवा असतो. बघा, राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. राजकीय पक्ष जे आहेत ते काम करतात, बाबा जनतेची गाऱ्हाणी आहे, जनतेच्या मागण्या आहेत, ते शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. शासन पक्षामार्फत आपल्या धोरणांची, योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवतात आणि शासन जे आहे ते आपल्या पक्षांच्या मार्फत आपल्या धोरणांची आणि योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवतात. या धोरणांवरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचं काम सुद्धा राजकीय पक्षच करतात. अशा रीतीने राजकीय पक्ष, शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून ओळखलं जातं. तर मित्रांनो, हा 2 आहे आणि आणखी एक तिसरा प्रश्न. 3 पैकी तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे असतात. बघा, डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत चाललेले आहे. तर लक्षात घ्या, हे चूक आहे. कारण विषय काय माहितीये का, डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत गेलेले आहे. तर हे चूक आहे. का? कारण बघा, जमीनदारांनी काय केलं, शेतकरी आणि आदिवासी यांच्या जमिनी बळकावलेल्या आहेत. पुढे यामुळे अन्याय दूर करून भूमिहीनांना जमीन परत मिळवून देण्यासाठी नक्षलवादी म्हणजेच डाव्या उग्रवाद्यांची चळवळ सुरू झाली. ही का चळवळ सुरू झाली? म्हणजे ज्या जमिनी बळकावल्या होत्या त्या परत मिळाल्या पाहिजेत म्हणून. परंतु मूळ उद्देश बाजूला पडला. ही चळवळ सरकार विरोधात हिंसक कारवाया करू लागली. म्हणजे सुरुवातीला यांचा उद्देश जरी चांगला असला तरी नंतरच्या काळामध्ये मूळ चळवळ बाजूला राहिली आणि सरकार विरोधात हिंसक कारवाया सुरू झाल्या आणि पोलिसांवर हल्ले सुरू झाले. हिंसेलाच अधिक महत्त्व देण्यात आले. म्हणून डाव्या उग्रवादी चळवळीत
आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचं महत्त्व जे आहे ते कमी झालेलं आहे. वाढलं नाही तर ते कमी झालेलं आहे. यानंतर पुढचा बघा, पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्याच्यामध्ये पहिली एक संकल्पना होती माहितीचा अधिकार. बघा मित्रांनो, माहितीचा अधिकार आल्यामुळं बघा काय झालेलं आहे. शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी. शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद वाढला जाऊन परस्परांविरोध विषयी विश्वास वाढावा. यासाठी 2005 साली शासनाने नागरिकांना माहितीचा अधिकार दिला. म्हणजे शासनाने जे काही व्यवहार केलेले आहेत, जे काही कामकाज आहे शासनाचं, ते जनतेपर्यंत पोहोचावं आणि शासन आणि जनता यांच्यामध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण व्हावा. म्हणून 2005 साली शासनाने माहितीचा अधिकार जो आहे तो दिला. या अधिकारामुळे गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार दडपले जाऊ शकत नाहीत. म्हणजे गोपनीयतेच्या अधिकारी म्हणजे पूर्वी अधिकाराखाली म्हणजे पूर्वी काय होतं की बरीचशी कामं शासनाची जी असायची ती जनतेतला एखादा व्यक्ती गेला की बाबा आम्हाला तुमचं जे हे अमुक अमुक रोड बनवलेला आहे, तर ते कामकाज जे आहे त्याचा सगळा तो बजेट वगैरे काय होता, कशा प्रकारे झालं, कुठला माल वापरला याची माहिती आम्हाला द्या. पण ती दिली जात नव्हती. तसा तो अधिकार नव्हता. पण माहितीचा अधिकार मिळाल्यामुळे गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील हे जे काही गैरप्रकार व्हायचे, तर ते दडपले जाऊ शकत नाहीत. असा एक मुद्दा पुढे आला. माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले. शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले आणि पारदर्शी होण्यास मदत झाली. ठीक, असं आपण लिहू शकतो. पुढचा एक मुद्दा आहे याच्यामध्ये प्रादेशिकता. बघा, प्रादेशिकता म्हणजे काय की आपली भाषा आणि आपला प्रदेश यांच्याविषयी आत्मीयतेची भावना निर्माण होऊन काही काळानंतर तिच्याबद्दल अस्मिता निर्माण होऊ लागली की त्यातून प्रादेशिकता निर्माण होते. हे लक्षात घ्या की म्हणजे आपली भाषा आणि आपला प्रदेश यांच्याविषयी एक आत्मीयतेची भावना निर्माण होते आणि ती निर्माण होऊन काही काळानंतर तिच्याबद्दल अस्मिता निर्माण होऊ लागली की त्यातून प्रादेशिकता निर्माण होते. लोक आपल्या प्रदेशाच्या हिताचा आणि विकासाचा प्राधान्याने विचार करतात. म्हणजे स्वतःच्या राष्ट्राचा किंवा स्वतःच्या प्रदेशाचा विचार जास्त करतात आणि आपली भाषा, आपले साहित्य, परंपरा, सामाजिक सुधारणांचा इतिहास, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी इत्यादींबाबत अभिमान वाटू लागतो व त्यातून भाषिक अस्मिता प्रबळ होत जाते. आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, तेथील साधन सामग्री व रोजगाराच्या संधीवर आपला हक्क असावा, या भावनेतून प्रादेशिक अस्मिता आकाराला येऊ लागते. पुढे आपल्याकडे आणखी काही प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये बघा, लक्षात घ्या की दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा. तर इथं एक सोपा प्रश्न आहे. भारतातील राष्ट्रीय पक्ष कुठले? जे पक्ष राष्ट्रीय आहेत, तर त्याच्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि भारतीय जनता पक्ष. बघा, भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष, भारतीय काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 4 पक्ष जे आहेत ते राष्ट्रीय पक्ष आहेत. ओके. आणि प्रादेशिक पक्ष विचारलं तर मग ते वेगळे येतील. जसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल आणि इतर महाराष्ट्रामध्ये बरेचसे प्रादेशिक पक्ष आहेत ते आहे. बरोबर. म्हणजे जसं इथं राष्ट्रीय पक्ष होतो तसं भारतातील प्रादेशिक पक्ष असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. मग त्याच्यामध्ये हे येणार नाहीये. पुढचा मुद्दा बघा, पुढचा एक विचारला लोकशाहीची मूल्य. 4 मूल्य आहेत बघा. या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे बंधुता, समता, न्याय आणि स्वातंत्र्य ही लोकशाहीची 4 मूल्य आहेत. तर इथं 2 मार्क तुम्हाला मिळतील. पुढचा मुद्दा बघा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा. 2 मार्क, एकच आहे, दोघांपैकी एक लिहायचा होता. निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय? म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान आचारसंहिता बाबा असते. म्हणजे नेमकं काय? बघा, निवडणुका जाहीर झाल्यापासून निर्णय घोषित होईपर्यंत, म्हणजे निवडणुका जाहीर झाल्या बाबा की त्याच्यानंतर निर्णय घोषित होईपर्यंत राजकीय सरकार, राजकीय पक्ष, उमेदवार व मतदार यांनी कोणत्या नियमांचं पालन करावे व कोणते वर्तन करू नये या संदर्भात जी नियमावली निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते त्या आचार नियमावलीस निवडणूक आचारसंहिता म्हणतात. म्हणजे निवडणूक सुरू झाल्यानंतर निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाकडून काही नियमावली जाहीर केली जाते. बाबा पक्ष असेल किंवा उमेदवार असेल यांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे या संदर्भातली एक नियमावली जाहीर केली जाते. त्याला आपण आचारसंहिता म्हणतो. निवडणुकीच्या काळात गैरप्रकार होऊ नये म्हणून आचारसंहिता घोषित केली जाते. म्हणजे चुकीच्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे, गैरप्रकार झाले नाही पाहिजे म्हणून आचारसंहिता जी आहे ती घोषित केली जाते. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यावर होणाऱ्या कारवाईमुळे सामान्य मतदार आश्वस्त होतो व निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्ष पद्धतीने घेता येतात. म्हणजे कदाचित हे जे वाक्य आहे हे वाक्य आपल्या सगळ्यांना त्रास देणारं असेल. खरोखर अशा गोष्टी होतात का? निवडणुका खुल्या वातावरणामध्ये आणि निष्पक्ष पद्धतीने घेतल्या जातात का? हा प्रश्न खूप मोठा आहे. पुस्तकामध्ये जरी आला असला हा प्रश्न तरी याचं जे काही आपण म्हणतो ना सत्य जे आहे ते थोडंसं वेगळं आहे सत्य. तर त्याच्यावर आता आपल्याला चर्चा करायची नाही आणि त्याच्यावरती आता आपल्याला वेळ पण नाहीये. पुढचा मुद्दा बघा, स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या? बघा,
म्हणजे पहिली गोष्ट, स्त्रियांवरती अन्याय दूर व्हावा यासाठी स्त्री चळवळी लढत होत्या. स्त्रियांचं शोषण होऊ नये यासाठी, सार्वजनिक जीवनात स्त्रियांना सन्मानाने जगता यावे. ओके. त्याचबरोबर सती प्रथा, विधवांची उपेक्षा, बहुपत्नी विवाह पद्धती, बालविवाह या ज्या प्रथा आहेत, इत्यादी सामाजिक अनिष्ट प्रथा ज्या आहेत त्या नष्ट झाल्या पाहिजे, या सगळ्यांसाठी स्त्रिया लढत होत्या. तर अशा प्रकारे मित्रांनो ही एक प्रश्नपत्रिका बघितली आणि नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, इतिहासाच्या काही महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका आणि इम्पॉर्टंट नोट्स तुमच्यासाठी बनवलेल्या आहेत. तर त्या सगळ्या इतिहासाच्या प्रश्नपत्रिका आणि इम्पॉर्टंट नोट्स जर तुम्हाला हव्या असतील, त्या जर तुम्हाला डाउनलोड करायच्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले, त्या लिंकवरती जा. तुम्हाला तिथं सगळ्या विषयांची लिस्ट मिळेल. मराठी, भूगोल, मराठी, हिंदी, इंग्लिश, विज्ञान 1, विज्ञान 2, गणित 1, गणित 2. तर त्याच्यामध्ये इतिहास सगळ्यात खाली असेल, तर त्या इतिहासावरती क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इतिहासाच्या प्रश्नपत्रिका मिळतील आणि सगळ्यात खाली तुम्हाला इतिहासाच्या नोट्स सुद्धा मिळतील. तर या ठिकाणी तुम्ही जा, म्हणजे व्हिडिओच्या खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि त्या सगळ्या ज्या नोट्स आहेत त्या डाउनलोड करून घ्या. ठीक आहे मित्र, किंवा जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या डाउनलोड करून घ्या आणि त्यांचा अभ्यास करा. तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूची बेलची बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.